हॅलो गाईज, वन्स अगेन गुड आफ्टरनून. आज आपण चाललोय फिरायला. कुठे फिरायला चाललोय रे शुभम आपण? चकोचा हॉल बघायला. CNG, पेट्रोल, डिझेल. पण अजून भारत सरकारने बोलल्याप्रमाणे आपल्याकडे पुरेसा पुरवठा आहे, पुरेसं स्टोरेज महाराष्ट्राकडे आहे. 60 दिवसाचा साठा समथिंग. तर अजून तरी घाबरण्याचं काही कारण नाही. पेट्रोल, डिझेल आणि CNG व्यवस्थित मिळते. गाईज, हे आमच्या वाईफचे मामाश्री आहेत. तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे शॉर्टेजेस चालू आहे डिझेल, पेट्रोल, CNG, त्याच्याबद्दल ह्यांना काहीतरी बोलायचं आहे. एक सविस्तर माहिती आपल्याला देऊ इच्छितात हे. नमस्कार. आता पेट्रोल आणि डिझेलवरती जे केंद्र सरकारने जे तुटवडा हे केलेला आहे, तर त्या तुटवड्या संदर्भात जरा 2 शब्द मी सांगणार आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेल सध्या पोझिशनमध्ये तरी कमी प्रमाणात मिळत आहे. कारण काय, काल आम्ही रात्री जेव्हा आम्ही पेट्रोल आणि डिझेल भरायला गेलेलो, तर आम्हाला ते सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात बोलतो, डिझेल आम्हाला मिळालं नाही. आम्हाला कमसे कम अर्धा 1 तासभर आम्हाला तिथे थांबावं लागलं. नंतर आम्ही मॅनेजरच्या कॅबिनमध्ये जाऊन आम्ही रिसर्च त्यांची चौकशी केली व त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला पुणे या ठिकाणी जायचं आहे, आम्हाला कसं थोडंफार आम्हाला डिझेल अवेलेबल करून द्या, व पुढे आम्ही वाटल्यास आम्ही पुढे जाऊन आम्ही डिझेल भरू शकतो. तर त्या मॅनेजरने आमची थोडीशी केलेलं, पण त्यांनी आम्हाला ते ऐकलं आणि त्यांनी आम्हाला तात्काळ थोडंसं डिझेल का वाईना पण अवेलेबल करून आम्हाला पुणे येथे जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. अशीच माणुसकीचा ही बरोबर एक माणुसकी आहे. अशा पद्धतीने जर एक माणूस माणसाला जर मदत करत राहिला तर कुठल्याही प्रकारे अडचण होणार नाही. पण असं इच्छितो की नक्कीच ही डिझेलचा तुटवडा आणि पेट्रोलचा तुटवडा नक्कीच वाचत आहे आणि येणाऱ्या प्रवाशांनी याची जरूर काळजी घ्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करत आहे. धन्यवाद.